तर या ठिकाणी मी काबुली चणे आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे। भाजी चवीला एकदम भन्नाट झालेली आहे, तुम्ही नक्की करून बघा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर मला सकाळी बनवायची होती काबुली चण्याची भाजी, त्यामुळे मी रात्री चणे भिजत घातलेले आणि आता चणे मी उकडवून घेणार आहे। तर त्यात मी हळद आणि थोडं मीठ घालून घेतले आणि 4-5 शिट्ट्या करून चणे उकडवून घेतलेले आहे। तर इकडे मी दुसरीकडे एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये राई जिऱ्याची फोडणी करून घेते आणि कांदा, टोमॅटो, बटाटा ह्या गोष्टी परतून घ्यायच्या आहेत आधी। आणि वाटणामध्ये मी ओलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या याचं मी वाटण करून घेतलेलं आहे। तर आधी या सर्व गोष्टी मी परतून घेणार आहे, कांदा, टोमॅटो आणि बटाटा। तर बटाटा आधीच टाकून घेतलाय कारण परतेपर्यंत तो अर्धवट शिजला जाईल, नंतर फार वेळ शिजवावा नाही लागणार बटाटा। आता त्यात केलेलं वाटण मी घालून घेतलंय आणि हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर या ठिकाणी आपलं वाटण चांगलं परतून झालेलं आहे, त्यात सगळे सुके मसाले घालून घेऊया। तर सुक्या मसाल्यांमध्ये मी 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा काळा मसाला घातला आहे, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातली आणि या ठिकाणी छोले मसाला थोडा घालून घेतलेला आहे आणि हे सर्व एकत्र करून घेणार आणि त्यात हे छोले शिजवलेलंच थोडं पाणी टाकून घेते आणि थोडं 1-5 मिनिटावर हे वाफवून घेते। तर तेल मी फार नाही वापरत, त्यामुळे भाजीला असा फार तवंग वगैरे दिसणार नाही, पण भाजी चवीला एकदम छान अशी झालेली आहे। तर छोले आता टाकून घेतले यात आणि आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एक 7-8 मिनटं मी हे चांगलं शिजू दिलं, एकजीव होऊ दिलं आहे पूर्ण भाजी। आता मला एवढी पातळ हवी होती त्यानुसार मी पाणी ॲड केलं आहे। तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे, किती पातळ हवी त्या हिशोबाने पाणी ॲड करा। वरून चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि भाजी एकत्र करून घ्या आणि 7-8 मिनटं चांगली शिजवून घ्या। एकदम साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेली भाजी आहे, पण खायला एकदम अप्रतिम होते या पद्धतीने बनवली छोले बटाट्याची भाजी। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।